आता लवकरच लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्याआधीच बारामतीतलं वातावरण चांगलंच तापलंय. कोणी म्हणेल ही माझी शेवटची निवडणूक आहे, मात्र मी म्हणेल त्याच उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि तो उमेदवार अजित पवार आहे असं समजूनच मतदान करा, अशी गळ अजित पवारांनी मतदारांसमोर घातली. आणि तो उमेदवार म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच आहेत, अशी एक प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. आजवर अजित पवारांच्या धर्मपत्नी म्हणून अजितदादांचा एकहाती प्रचार करणाऱ्या, मतदारसंघात जनसंपर्क ठेवत मतदारसंघ सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यंदा मात्र स्वतःच्याच प्रचारासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. असं झालं तर ही महाराष्ट्रातली लक्षवेधी लढत ठरेल, कारण शरद पवारांची लेक नणंद सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार या रिंगणात उतरतील. आणि आजवर कधीही न झालेला हा पवार विरुद्ध पवार असा सामना ठरेल. अद्याप कुठलंही चित्र स्पष्ट नसलं तरी जर हा सामना झाला तर या सामन्याकडे मात्र महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष असेल. आणि म्हणूनच या सगळ्याच पार्श्वभूमीवर अजितदादांची धर्मपत्नी म्हणून, पवार कुटुंबाची सून म्हणून आपल्या नंदेसाठी मत मागणाऱ्या सुनेत्रा आता मात्र त्याच लाडक्या नंदेच्या विरोधात मत मागताना मतदारसंघात दिसतील. आणि हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेगळं असेल. आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकांच्या आधी बारामतीतलं वातावरण तापवणाऱ्या सुनेत्रा पवार यांचा एक सामाजिक कार्यकर्त्या ते भावी लोकसभेचा उमेदवार हा जो प्रवास आहे तो प्रवास समजून घेऊयात. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. अजित पवारांची शिस्त, अजित पवारांचा प्रशासनावर असलेला वचक, अजितदादांचा स्वच्छतेबाबत असलेला आग्रह आणि अजितदादांचं सडेतोड बोलणं, हे सगळंच आपल्याला परिचित आहे. हे सगळं सांभाळत, भलं मोठं पवार कुटुंब सांभाळत सुनेत्रा पवारांनी अजितदादा सोबत जवळजवळ 38 वर्षाचा संसार करत अजित पवारांना आजवर त्यांच्या राजकीय प्रवासात साथ दिली आहे. 30 डिसेंबर 1985 ला सुमित्रा बाजीराव पाटील यांची लग्नगाठ अजित पवारांशी बांधल्या गेली आणि त्या सुनेत्रा अजित पवार म्हणून पवार कुटुंबाच्या घरी आल्या. सुनेत्रा पवार यांना माहेरचा राजकीय वारसा असल्यानं त्यांचा उपयोग करून घेत सुनेत्रा पवार या लग्नानंतर समाजकार्यात सक्रिय झाल्या. त्यांनी त्यांचं गाव असलेल्या काटेवाडीला स्वच्छता आणि पर्यावरणाचं महत्त्व पटवून दिलं, त्यासाठी काम केलं आणि गावाला पर्यावरण ग्राम पुरस्कारापासून ते राष्ट्रपतीकडून सुवर्ण पदक मिळवून दिलं. तेव्हापासून सुनेत्रा पवार या बारामतीकरांच्या लाडक्या वहिनी झाल्या आणि बारामतीच्या सामाजिक कार्यात त्यांचं नाव समोर येऊ लागलं. प्रसंगी पत्नी म्हणून ज्या ज्या वेळी अजित पवारांच्या पाठीशी उभं राहावं लागलं त्या वेळी त्या खंबीरपणे साथ देऊन उभ्या राहिल्या. अजित पवारांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मतदारसंघातील दुःखद प्रसंगी किंवा लोकांच्या आनंदात सहभागी होता येत नसल्यानं ती उणीव सुनेत्रा पवारांनी वहिनी म्हणून भरून काढली. आणि मग मतदारसंघातील कोणाचं लग्न कार्य असेल, हळदी कुंकू असेल किंवा कोणाचं निधन, या सगळ्या प्रसंगी सुनेत्रा पवार मतदारसंघात कायमच जनसंपर्क ठेवून होत्या. दरम्यान 2010 मध्ये सुनेत्रा पवारांनी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही NGO स्थापन केली आणि या NGOच्या माध्यमातून इको व्हिलेजची संकल्पना राबवली आणि खेड्यासाठी काम केलं. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम केलं. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील 86 गावांमध्ये निर्मल ग्राम स्वच्छ गाव मोहिमेवर स्वयंसहाय्यता गट चळवळीचं नेतृत्व केलं. 2008 मध्ये काटेवाडी गावाचं मॉडेल व्हिलेज आणि पहिलं इको व्हिलेज मध्ये रूपांतर त्यांनी केलं.
ज्यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य, सामुदायिक पशुधन व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील तसंच सार्कचा भाग असलेल्या शिखर परिषदेकडून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार, सायबर ग्राम पुरस्कार आणि माननीय निर्मल ग्राम पुरस्कारासह अनेक सन्मान मिळालेत. अशा प्रकारे सेंद्रिय शेती आणि गांडूळ खत, हिरवळीचं खत वापरण्यास प्रोत्साहन करण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान आता ज्यावेळी अजित पवारांनी वेगळी चूल मांडण्याचा मोठा निर्णय घेतला आणि भाजप शिंदे शिवसेना गट यांच्यासोबत सरकारमध्ये सामील होत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळी सुनेत्रा पवार या सभागृहात उपस्थित होत्या. एका मुलाखतीत सुनेत्रा पवारांना पत्रकारांनी सहज विचारलं की अजित पवार बऱ्याचदा नॉट रिचेबल असतात, तर तुमच्यासाठी देखील दादा कधी नॉट रिचेबल होतात का? या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न लावता त्या म्हणाल्या की दादा कधीच माझ्यासाठी नॉट रिचेबल नसतात. थोडक्यात ज्या वेळी राजकीय संघर्ष अजित पवारांसमोर उभा राहिला त्यावेळी सुनेत्रा पवार पत्नी म्हणून अजित पवारांसोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या दिसल्या. त्यांनी त्यांना साथ दिली. अजित पवार यांनी नुकतंच माझं कुटुंब सोडून सगळेच माझ्या विरोधात प्रचार करतील, मात्र तुम्ही मला साथ द्या असं उघड अपेक्षा बारामतीतल्या मतदारांसमोर त्यांनी व्यक्त केली आणि आपण आता कुटुंबात एकटे पडत आहोत हे सांगितलं. 34 वर्षाच्या संसारात आणि एकूणच राजकीय जीवनात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर हा बाका प्रसंग आलाय. कुटुंबाची साथ नाहीये, मात्र अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार या आपल्या पतीला साथ देण्यासाठी बरोबरीने उभ्या आहेत. म्हणजे अजित पवार कुटुंबात जरी एकटे पडले असले तरी बायको म्हणून सुनेत्रा पवार या अजित पवारांसाठी उभ्या असलेल्या दिसतायत. ज्या प्रकारे सुनेत्रा पवार मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत, जनसंपर्क वाढवतायत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतायत, मतदारसंघ बांधणीचं काम करतायत, हे सगळं त्याचंच द्योतक आहे. खरं तर आजवर बारामतीतलं समीकरण स्पष्ट होतं. देशात शरद पवार आणि सुप्रिया सुळे तर राज्यात अजितदादा. सुप्रिया सुळे या 2006 ला पहिल्यांदा राज्यसभेच्या खासदार झाल्या आणि मग 2009 ला त्या बारामती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. आता मात्र समीकरणं वेगळी आहेत. या आधीही अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा काही लपून राहिली नाहीये, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेला देखील पहिली महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार उत्सुक आहेत. या सगळ्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी वेगळी चूल मांडली, त्यामुळे येणारा काळ हा सुनेत्रा पवार यांची कसोटी पाहणारा असेल. एकीकडे कुटुंबात पडलेली फूट पाहता त्यांना अजित पवारांना मोठी साथ द्यावी लागणार आहे. स्वतःच्या नंदेच्या विरोधात रिंगणात उतरावं लागणार आहे. आजवर समाजकार्याच्या व्यासपीठावरून व्यक्त होणाऱ्या सुनेत्रा पवारांना राजकीय व्यासपीठावर होणाऱ्या आरोपांनाही आता उत्तर द्यावं लागणार आहे आणि याच सोबत विजय खेचून आणण्यासाठी आपल्या जोडीदाराला एक पत्नी म्हणून बळ द्यावं लागणार आहे. सुनेत्रा पवार जरी बारामतीतल्या राजकारणात सक्रिय नसल्या, राजकारणात पद भूषवत नसल्या, तरी बारामती मतदारसंघावर त्यांची चांगलीच पकड आहे. अजित पवारांचा विधानसभेचा प्रचार त्या एक हाती सांभाळतात. बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून 40,000 महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिलाय, त्यामुळे त्या चांगलीच लढत देऊ शकतील हे मात्र निश्चित. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा.